नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना यात सगळ्यात मोठी आजपर्यंतची अपडेट आलेली आहे. तर ती अपडेट अशी आहे की आत्तापर्यंत आपण जे बघितलं की ही जी योजना आहे, ही आपण मोबाईलद्वारे किंवा ऑफलाईन फॉर्मद्वारे भरत होतो. पण आता त्यासाठी सरकारने आजच अनाउन्समेंट केली की ह्याचं वेबसाईट जे पोर्टल आहे, हे लवकरच येणार आहे आणि ह्या वेबसाईट पोर्टलवरती कसं माहिती वगैरे भरायची मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सगळी सांगणार आहे. ह्याला बँक खातं कुठलं जोडावं लागणार आहे, हे पोर्टल कधी चालू, हे सगळं याबद्दलची सगळी जी काही माहिती आहे ती मी आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याबद्दलच्या काही तुम्हाला कागदपत्र वगैरे जे लागणार आहे त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर ते पण जाऊन पहा. चला तर सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लाडकी बहीण योजना हे 3-4 दिवस झालं खूप चालू आहे. ह्याच्यामध्ये खूप मोठे मोठे बदल येत आहेत. तर शासनाने एक असा निर्णय घेतलाय की आपल्याला माहिती आहे आपण अनेकांनी ऍपद्वारे फॉर्म भरलेला आहे. जवळपास 16,000 जणांचे ऍपद्वारे फॉर्म आलेले आहेत. तर मग आता ह्याच्यामध्ये काय एक प्रॉब्लेम होता की ऍप हा खूप सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते क्रॅश होत होतं सारखं. आपण पण अनुभव घेतला असेल की जेव्हा पण आपण भरायला जातो, इन्फॉर्मेशन फॉर्म भरायला जातो ऍपद्वारे, तेव्हा ते ऍप आपण फॉर्म भरतोय पण शेवटला ज्यावेळेस आपण सबमिट करतो तेव्हा ते एकदम एरर देतं आणि आपली सगळी माहिती निघून जाते. मग आपण पण त्रस्त होतो. मग त्याच्यासाठी एक पर्याय म्हणून शासनानं आज सांगितलंय की ह्याच्यासाठी वेबसाईट पोर्टल येणार आहे. म्हणजे आता तुम्हाला लॅपटॉपवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती सुद्धा एक वेबसाईटद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता. जेणेकरून काय होणार आहे की जी मोबाईल ऍपद्वारे जी तुम्ही भरत होता आणि जे तुमचा फॉर्म सारखा रिजेक्ट होत होता, तो एरर येत होता, तो एरर आता येणार नाही. कारण काय असतं, वेबसाईट हे खूप सक्षम असते ॲज कम्पेअर टू ॲप. तर मग त्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. आतापर्यंत ऍपद्वारे 16,000 फॉर्म भरले गेलेले आहेत. तर ज्यांनी आतापर्यंत फॉर्म नाही भरलेला आहे त्यांच्यासाठी त्यांनी वेबसाईटवर जाऊन आपलं जे काही अकाउंट वगैरे आहे लॉग इन करून आपण फॉर्म भरू शकता. आता तुम्हाला मी सांगतो की नवीन पोर्टल नेमकं काय आहे, की नवीन पोर्टलमध्ये ते मला हे सांगितलं की ते एक पोर्टल बनवणार आहे ज्याच्या माध्यमातून जे काही आपलं सामान्य नागरिक आहे ते स्वतः घरी बसल्या आपल्या कम्प्युटरवरती आपल्या मोबाईलवरती जाऊन पहिल्यांदा रजिस्टर करावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करून तुमचा जो लॉग इन युजर नेम पासवर्ड भेटेल त्याच्या थ्रू तुम्हाला तुमचं प्रोफाईल बनवून तुम्हाला तिथं अप्लाय करायचं आहे. आता ज्यावेळेस नवीन पोर्टल येणार तर ते सगळं मी तुम्हाला तिथं डिटेलमध्ये सांगणार. आता पुढचा प्रश्न असा येतो आपल्या पुढे की नेमकं नवीन पोर्टल कधीपर्यंत येणार आणि आम्हाला या योजनेचा लाभ कधी भेटेल आणि मग याच्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत का बाबा. तर मी तुम्हाला सांगतो की आजच घोषणा केलेली आहे मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये की जे जे नवीन पोर्टल आहे ते आपल्याला पुढच्या 7 दिवसाच्या आत मिळणार आहे. म्हणजे आज बुधवार आहे तर पुढच्या बुधवारपर्यंत आपल्याला नवीन पोर्टल मिळणार आहे. ह्या पोर्टलमध्ये तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर करावं लागेल, त्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि तिथे जी काही सगळी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला भरावी लागेल. मग जर तुम्ही आता लेखी दिला असेल तरी ठीक आहे आणि ऍपद्वारे भरला असेल तरी ठीक आहे. जर नसेल भरला तर गडबड करू नका अजिबात. कारण काय होतं, दररोज नवीन नवीन अपडेट येत आहेत आणि अजून काम सोपं होत चाललेलं आहे. तर हे नवीन पोर्टलद्वारे काय होणार आहे की खूप मस्त काम होणार आहे. ज्यांना काही ऍपद्वारे जी काही ज्यांना त्रास होत होता की, आणि मी पण स्वतः खूप वेळा बघितलंय ऍपद्वारे ऍप क्रॅश होतं खूप, तर त्यासाठी नवीन पोर्टल येणार आहे. आणि आता एक तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की खूप जणांचा मला मेसेज आला पर्सनली की दादा बँक खातं कोणतं चालणार आहे आता. कारण खूप जणांचा असा एक प्रश्न आहे की आमचं बँक खातं नॅशनल बँक नाही, आमची प्रायव्हेट बँक आहे किंवा आमचं बचत खातं आहे, आमचं करंट अकाउंट आहे, आमचं सॅलरी अकाउंट आहे, आमचं जोड अकाउंट आहे ना. असं खूप साऱ्या अडचणींचा मला म्हणजे मेसेज येतो, त्यांना खूप सारे कन्फ्युजन आहे. तर मी तुम्हाला आज सांगतो की बँकेचे जे खातं आहे तुम्हाला त्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण तुम्हाला ऐकायच्यात, कारण त्याशिवाय तुमचे पैसे येणार नाहीत. कारण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे ह्या योजनेमध्ये बँक खातं जर आपण नीट नाही दिलं, जर अचूक बँक खातं नाही दिलं, ते कुठलं ते मी तुम्हाला सांगत आहे, तर तुमचं सगळा म्हणजे गोंधळ उडणार आहे आणि तुमचा काही फायदा होणार नाही. तर मी तुम्हाला चला सांगतो की कुठलं नेमकं आहे. ज्या बँकेला ती खाजगी असो किंवा नॅशनल असो, आता खाजगीमध्ये कुठल्या बँका येतात ते तुम्हाला सांगतो मी. ऍक्सिस बँक आहे, HDFC आहे, ICICI आहे किंवा कुठलीही अशी खाजगी बँक ज्या बँकेला स्वतःचा IFSC कोड असतो, ज्या बँकेला स्वतःचा IFSC कोड असतो, ती बँक या योजनेसाठी चालणार आहे.
आणि तुमचं आता तुम्ही म्हणाल की काही जण काय होतात की बँक तर म्हणजे फॉर्म तर भरतात, पण ही योजना स्त्रियांसाठी आहे आणि ते काय करतात, पासबुक आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या वडिलांचं जोडतात. तर हे खूप चुकीचं आहे. याच्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, स्वतःच्या नावानं बँकेमध्ये अकाउंट काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लगेच पासबुक मिळेल. त्या पासबुकवरला आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, जो मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरताना देणार आहात, तोच मोबाईल नंबर तुमच्या आधार क्रमांकाला असला पाहिजे, आधार कार्डला जॉईन झाला पाहिजे आणि आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटला संलग्न पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा पुरावा केल्याशिवाय फॉर्म भरू नका, अन्यथा तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. आता पुढची गोष्ट तुम्हाला अजून सांगतो, नॅशनल बँक कुठल्या असतात, तर नॅशनल बँक तुम्हाला माहिती आहे, SBI आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे. जे काय आपण नॅशनलाइज गव्हर्नमेंट बँक आहेत त्या सगळ्या नॅशनल बँक गव्हर्नमेंट बँक पण चालणार आहेत. नॅशनल बँकेमध्ये ऍक्सिस बँक येतात, HDFC बँक येतात. म्हणजे ज्या बँकेला IFSC कोड आहे ही बँक चालणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आमचं दोघांचं कॉमन अकाउंट असतं, तर ते कंबाईन अकाउंट चालेल का? म्हणजे मुलाचं किंवा बहीण भावाचं अकाउंट असतं किंवा नवरा बायकोचं अकाउंट असतं. तर तुम्हाला ते एक गोष्ट सांगतो, ही योजना आहे ही मुलींसाठी आहे किंवा ही स्त्रियांसाठी आहे. तर जर तुमचं जॉईंट अकाउंट असेल, दोघांचं नवरा बायकोचं जॉईंट अकाउंट असेल आणि बायकोचं जर नाव दुसऱ्या क्रमांकाला असेल, तर हे तुमचं चालणार नाही. तुमचं जे जॉईंट अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुमचं पहिल्यांदा नाव असलं पाहिजे आणि तुमचा मोबाईल नंबर त्या अकाउंटला जॉईंट असला पाहिजे. हे तुमचं झालं क्लिअर? कारण हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर बँक खातंच तुम्ही नीट नाही दिलं तर तुमचं सगळं रिजेक्ट होणार आहे, पैसे येऊन पण तुमच्या जवळ पोहोचणार नाहीत. मग तुम्हाला एक काम करायचंय, तुमचं जरी जॉईंट अकाउंट असलं तरी पहिलं नाव तुमचं असलं पाहिजे, म्हणजे लेडीजचं नाव पहिलं असलं पाहिजे आणि जो नंबर आहे तो आधार कार्डला पण तोच नंबर लिंक पाहिजे आणि तुमचा जो बँक आहे त्याला पण तोच नंबर लिंक पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे सगळं झालं, आता तुम्ही म्हणाल की पोर्टल बद्दल कधी माहिती सांगणार पूर्ण भरून, तर मी तुम्हाला जसं आपल्या इथं पोर्टल लॉन्च होईल त्याच दिवशी तुम्हाला तिथंच लाईव्ह तुम्हाला मी डेमो दाखवणार आहे आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती, आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळं तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की तुम्हाला पोर्टल कसं वापरायचं आहे, त्याच्या नवीन अटी काय आहेत, त्यात नवीन काय चेंजेस होणार आहेत. तर मित्रांनो किंवा माझ्या भगिनींनो, माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण मी काय करतो लगेच व्हिडिओ टाकतो आणि व्हिडिओ टाकल्या तुमच्याजवळ पोहोचण्यासाठी तुम्ही जो बेल आयकन आहे, घंटी आहे, त्याला दाबून ठेवा. जसं मी व्हिडिओ टाकेल तसं तुमच्याजवळ पोहोचेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडका भाऊ योजना जी आलेली आहे आज, त्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे. तर तो व्हिडिओ पण जाऊन बघा, तो लवकरात लवकर येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.